then you'll take the first type of that mechanism, which is SN1 reaction mechanism. मग हा मेकॅनिझम जर स्टडी करायचा असेल तर आपण त्याचे स्टडीला सोपं जावं किंवा अंडरस्टँडिंगला सोपं जावं म्हणून आपल्या मोर कन्व्हिनियन्ससाठी त्याचे 4 टप्पे तयार केलेत. फर्स्ट त्याचा टप्पा ए आहे तो इंट्रोडक्शन. सेकंड, which is the kinetic expression. तिसरा टप्पा आहे सी, एक्झॅक्ट मेकॅनिझम. आणि डी टप्पा जो आहे तो सॅलियंट फीचर्स ऑफ दॅट मेकॅनिझम. हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण टप्पे पाडलेले. देन यू सी द वन बाय वन. फर्स्टली विल सी इट्स introduction. For our SN1 reaction mechanism. इंट्रोडक्शन मध्ये काय अपेक्षित आहे किंवा नेमकं इंट्रोडक्शन म्हणजे काय सांगायचं. where S stands for substitution. म्हणजे SN1 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये यस वर्ड कशाला वापरलं जातं तर सबस्टिट्यूशन साठी. एस स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन. N stands for nucleophilic reaction, and 1 stands for unimolecular reaction. म्हणजे या ठिकाणी SN1 रिएक्शन मध्ये एस कशाला म्हटलं जातं तर सबस्टिट्यूशन साठी. एन कशासाठी तर न्यूक्लिओफिलिक. आणि एक आकडा काय इंडिकेट करतो तर युनिमॉलिक्युलर रिएक्शन. मग हा SN1 रिएक्शन मेकॅनिझम एक्सप्लेन करायचा असेल तर तुमच्या अल्किल हलाइड मधलं त्याच्यासाठी एक एक्झाम्पल तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल की ज्या तुम्ही सबस्टिट्यूशन रिएक्शन त्या अल्किल हलाइडच्या केमिकल प्रॉपर्टी मध्ये बघितलेल्या आहेत. त्यातलीच एक रिएक्शन आपण घेणार आहोत. एक्झाम्पल इज अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. म्हणजे तुम्ही टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचं. मग ते रिएक्शनच्या भाषेत मांडायचं झालं तर CH3 थाईस CBr, that's our tertiary butyl bromide are react with alkaline hydrolysis means sodium hydroxide, where substitution reaction takes place to form CH3 thies COH plus NaBr. That's our tertiary
ब्युटाइल अल्कोहोल. दॅट्स फॉर एक्झाम्पल. आणि आपल्या रिॲक्शन मध्ये ते रिप्रेझेंट कसं केलं जातं, तर हीच रिॲक्शन अशी मांडली जाते ऑर मोर कन्व्हिनियंट साठी CH3 थाईस CBr प्लस OH मायनस gives CH3 थाईस COH plus Br minus. That is the representative part. Means तुम्ही SN1 मेकॅनिझम एक्सप्लेन करताना तुमच्याकडनं इंट्रोडक्शन मध्ये या बाबी अपेक्षित आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की रिॲक्शन मेकॅनिझम एक्सप्लेन करताना पर्टिक्युलरली आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन स्वीकारलेली आहे. त्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये जो SN1 रिॲक्शन मेकॅनिझम घेतलाय त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल सिलेक्ट केलंय किंवा घेतलंय अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. दॅट्स जस्ट इंट्रोडक्शन फॉर दॅट रिॲक्शन मेकॅनिझम. आता रिॲक्शन मेकॅनिझमच्या कन्सेप्ट प्रमाणे हे सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप स्टडी करावं लागणार आहे. आणि मग आपण इंट्रोडक्शन घेतल्यानंतर त्या स्टेप मधला आपला जो दुसरा टप्पा आहे एक्सप्लेनेशनचा, तो म्हणजे या रिॲक्शनचा कायनेटिकचा भाग स्टडी करणं, की जो आपण कायनेटिक एक्सप्रेशन म्हणून स्टडी करणार आहोत. देन यू सी द नेक्स्ट कन्सेप्ट, कायनेटिक एक्सप्रेशन ऑफ दॅट रिॲक्शन. कायनेटिक एक्सप्रेशन ऑफ दॅट रिॲक्शन mechanism or our that example B means kinetic expression. तर थोडासा आपल्यासाठी नौका शब्द असला तरी कायनेटिक हा फिजिक्सचा वर्ड आहे. इथं आपणाला या अर्थाने त्याचा वापर करायचा आहे. यू स्टडी द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मीन्स त्या रासायनिक अभिक्रियेचा वेग कसा आहे. टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइडचं जर तुम्ही अल्कलाइन हायड्रॉलिसिस केलं तर त्या रिॲक्शनचा वेग कशावरती अवलंबून असतो हे या याच्यात सांगायचंय तुम्हाला. आणि अंडर ऑब्झर्वेशन किंवा रिॲक्शनच्या ऑब्झर्वेशन मध्ये असं निदर्शनास येतं, इफ यू स्टडी द रेट ऑफ दॅट रिॲक्शन विच इंडिकेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू the concentration of tertiary butyl bromide only. म्हणजे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रॉलिसिस केलं तर या रासायनिक अभिक्रियेच्या वेगावरती फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं कॉन्सन्ट्रेशनच अफेक्ट करतं, अल्कलीचं कॉन्सन्ट्रेशन अफेक्ट करत नाही. आणि थोडंसं पुढं गेलं तर हे असं म्हटलं जातं, रेट इज इक्वल टू के मीन्स कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 थाईस CBr. आणि मग हे 100% इंडिकेट करतं की या रासायनिक अभिक्रियेचा वेग फक्त आणि फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून आहे अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट. म्हणजे त्या कन्सिडरेशन प्रमाणे दोन अभिक्रियाकारक आहेत, पण त्या दोन अभिक्रियाकारकापैकी एकाच अभिक्रियाकारकाच्या कॉन्सन्ट्रेशन वरती या रिॲक्शनचा रेट डिपेंड असले कारणानं या रिॲक्शनला आपण काय संबोधतो, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. या रिॲक्शनला आपण काय संबोधतो, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. मीन्स दॅट रिॲक्शन इज युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. आणि आपण ते एका अक्षराने इंडिकेट करतो, 1 या अंकाने इंडिकेट करतो. दॅट इज द कायनेटिक एक्सप्रेशन. हा याच्यातला दुसरा टप्पा झाला स्टडीचा. आणि मग आपण जाणार आहोत तिसऱ्या टप्प्याकडे, दॅट्स अवर एक्झॅक्ट मेकॅनिझम. नेक्स्ट वन सी पार्ट त्याच्यातला exact mechanism.
आता आपण रिॲक्शन मध्ये एक्झॅक्ट काय घडतं ते आपल्याला मांडायचं आहे, त्याचा मेकॅनिझम मांडायचा आहे. फक्त विद्यार्थी मित्र हो, जम्बलिंग करून घ्यायचं नाही, कायमस्वरूपी हे लक्षात ठेवायचं. आपण जे मेकॅनिझम दोन स्टडी करणार आहोत, एक SN1 आहे आणि दुसरा आपला SN2 आहे. हमेशा विद्यार्थ्यांकडून याची गडबड होते, ही गडबड होता कामा नये. कायमस्वरूपी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, जो तुमचा SN1 रिॲक्शन मेकॅनिझम आहे हा 2 स्टेपमध्ये घडतो. 2 स्टेपमध्ये मीन्स एक्झॅक्ट मेकॅनिझम स्टडी करताना you mention that things, that mechanism is 2 step mechanism. 2 step mechanism हे लक्षात ठेवायचं. हा रिॲक्शन किती मेकॅनिझम किती स्टेप मध्ये घडणार आहे, तो 2 स्टेप मध्ये. Then you take the first step first, आणि त्या स्टेप फर्स्टचं नाव पण लक्षात घ्यायचं, फॉर्मेशन ऑफ कार्बो कॅटायन इंटरमिडिएट कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. या रिॲक्शन मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय घडतं, टू फॉर्म कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. मग तो कसा बनतो, देन टेक द रिॲक्शन दॅट्स अवर कार्बन and which are linked to 3 CH3 group, and that's our Br, means tertiary butyl bromide. ज्यावेळेस हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड तुम्ही NaOH मध्ये रिॲक्शन मध्ये घ्याल किंवा अल्कली मध्ये घ्याल, त्यावेळेस या रिॲक्शनचे जे 2 टप्पे आहेत, त्या रिॲक्शनच्या पहिल्या टप्प्यामध्ये जी तुमची स्लो स्टेप असते, या स्टेपला काय म्हटलं जातं, स्लो स्टेप. होतं काय याच्यात, तर आपण पहिल्या स्टेप मध्ये सांगितलंय, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इंटरमिडिएट, फॉर्मेशन ऑफ अवर कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. याच्यात CH3 थाइस C, CH3 थाइस C, किंवा आपल्या अंडरस्टँडिंग साठी ते आणखी असं सोपं मानलं जातं, वेर सेंटर कार्बन ॲटम लिंक्ड टू CH3 and CH3 which carry the positive charge plus Br minus. That's our first step. आणि याला काय म्हटलं जातं, कार्बोकॅटायन. मग परत प्रश्नचिन्ह निर्माण होतो, व्हॉट इज मीन बाय कार्बोकॅटायन. तर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड हा तुमच्या स्ट्रॉंग अल्कलीच्या सान्निध्यात आला की पहिल्या स्टेप मध्ये विच लॉस देअर निगेटिव्ह पार्ट, दॅट्स अवर हलाइड, and remaining part is the, of course, carry the positive charge, means the organic species where central carbon atom carry the positive charge and which having the maximum 6 electron in their outermost cell, consider as the carbonian ion as well as consider as the carbo
cations means that's our carbocations of our टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. त्याच्या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड मधून हा तयार झालेला कार्बो कॅटायन आयन आहे. आणि ही रिॲक्शन तुमची स्लो स्टेप मधली घडलेली रिॲक्शन आहे. आणि सायमल्टेनियसली हे घडत असताना या कार्बन पासून हा ब्रोमाइड दुरावतो. म्हणजे या कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड ब्रेक होताना त्या ठिकाणी पर्टिक्युलरली हेटेरोलिसिस घडतं आणि हा कार्बन ब्रोमाइडला सोडून देतो इन प्रेझेन्स ऑफ द NaOH. दॅट्स आवर फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ आवर कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. आणि मग या मेकॅनिझमचा, या टू स्टेप रिॲक्शन मेकॅनिझमचा दुसरा टप्पा घ्यायचा, दुसरी स्टेप आपल्याला घ्यायची, स्टेप नंबर 2. त्या स्टेपचं नाव आहे formation of a product. Formation of product. मग फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मध्ये काय होतं, तर जो तुमचा पहिल्या स्टेप मध्ये कार्बोकॅटायन तयार झालेला आहे, कार्बन which are linked to the CH3. That's our carbocation. And another our reactants means our strong alkali, that's our OH minus ion, which are attack on the carbocation ion, and that step is the fast step. आणि मग फास्ट स्टेप मध्ये हा तुमचा OH ह्याला लिंक होणार आहे किंवा जोडला जाणार आहे किंवा बॉन्ड बनवणार आहे. मग बॉन्ड बनवताना या ठिकाणी या तुमच्या OH मायनसचा अटॅक हा याच्या फ्रंट साइडनी आणि बॅक साइडनी हा दोन्ही बाजूने होणार आहे. हा काय होणार आहे, दोन्ही बाजूने होणार आहे. आणि मग हा OH याला लिंक होईल, हा OH त्याला लिंक केला जाईल आणि मग या ठिकाणी तुमचा जो प्रोडक्ट आहे दॅट्स अवर CH3 थाईस COH मायनस तयार होईल, की ज्याचं नाव आपलं आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आणि या टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलच्या निर्मितीमध्ये नेमकं काय झालं, तर या रिॲक्शन मध्ये तुमच्या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड मधला ब्रोमाइड हा जो तुमचा वीकर न्यूक्लियोफाइल होता, हा वीकर न्यूक्लियोफाइल हा स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइलनी सबस्टिट्यूट केलेला आहे. आणि त्या ठिकाणी तुमची सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडली. आणि हा रिॲक्शन मध्ये दोन स्टेप घडल्या. एक स्टेप फर्स्ट फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन इंटरमिडिएट आणि सेकंड जे आहे तो तुमचा फॉर्मेशन ऑफ द प्रॉडक्ट. देन यू विल सी द fourth consent of that mechanism is the salient features of our SN1 reaction mechanism, means our D part, salient features of that reaction mechanism. या रिॲक्शनचे किंवा मेकॅनिझमचे चार जे काही सॅलियंट फीचर्स आहेत माझ्या माहितीप्रमाणे which carry the 4 salient features. First one is that mechanism is two step.
हा मेकॅनिझम 2 स्टेप मध्ये घडतो. दॅट मेकॅनिझम कॅरी ऑन द 2 स्टेप. अँड सेकंड सॅलिएंट फीचर इज, दुसरा सॅलिएंट फीचर काय सांगतो, दॅट 2 स्टेप मेकॅनिझम वेअर इन फर्स्ट स्टेप heterolysis of carbon and bromide bond takes place. Heterolysis of the carbon and bromide bond takes place. And third salient feature indicate the second reactant, that's our sodium hydroxide, carry the stronger hydroxyl ion, which is the stronger nucleophilic reagent, which are attack on the our formed carbocation in the first step, means attack of OH minus on कार्बोकॅटायन म्हणजे तुमचा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल जो आहे OH मायनस हा तुमच्या कार्बोकॅटायन वरती अटॅक करतो. आणि ही तुमची सेकंड स्टेप आहे. ही तुमची काय, दॅट्स सेकंड स्टेप. आणि सेकंड स्टेप ही फास्ट राहते. ही सेकंड स्टेप कशी असते, फास्ट असते. आणि सायमल्टेनियसली तुमची फर्स्ट स्टेप कशी राहते, विच इज अवर स्लो स्टेप, and that second step is our fast step. And our last salient feature, that's our fourth, where after attack of किंवा असं म्हणूयात आपण, बिफोर अटॅक ऑफ आवर स्ट्रॉंगर न्यूक्लियोफिलिक रिएजंट, दॅट्स आवर OH minus ion, where formation of the carbocation, where racemization take place. And after racemization, where attack of our stronger nucleophile, that's our OH minus ion, which are attack on the both the side of the carbocation ion, means that's attack on front side as well as the back side, means both the side. And output of that reaction, which showing two types of the product, means one of the front side attack by OH minus ion, and second one is the second type back side attack, means which gives first attack is the OH on our front side plus another attack on our back side, that's our second part. And we show two enantiomer with each other, and also the mixture of that two, which are a racemic mixture. That is the clear cut consideration about your salient features related to our SN1 reaction mechanism. As my knowledge, that is the clear cut idea about your SN1 reaction mechanism.